आज मी तुम्हाला 3 साहित्य वापरून चटणी बनवून दाखवणार. एकदम झणझणीत, चवीला एक नंबर. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 4 चमचे शेंगदाणे बघा भाजून खरपूस भाजायचे एकदम. त्याची साल काढली नाही, तुम्हाला जर साल काढायची असली तर काढू शकता. मी काही असे टाकणार आहे. 4 चमचे आपलं डाळ आहे, जी फुटाण्याची डाळ बोलतो ना ती, ही डाळसुद्धा मी भाजून घेतलेली आहे बघा. असा कलर, आपली डाळ कशी सफेद असते ना, थोडी पिवसळ पिवसळ, तर अशी भाजून घ्यायची बघा. लाल फक्त जास्त करू नका, असं गोल्डन कलर येस्तोवरच भाजा, कारण करपली तर मग ती चांगली लागणार नाही बघा. अशी मस्त आहे. आतपर्यंत तुम्हाला एक डाळ वाटली तर मी फोडून दाखवते. तर बघा आत पांढरी शुभ्र आहे बघा, अशा पद्धतीत भाजून घ्यायची. ही डाळ आहे. 3 चमचे बघा सुक्कं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. उभे काप केले, 3 भाजून घेतले बघा. लाल जास्त केलं नाही आणि करपवलं पण नाही, करपून देऊ नका अजिबात. 1 चमचा जिरं बघा, हे भाजून घेतलेलं आहे. हलकंसं भाजलं आहे, जास्त काय भाजलेलं नाही आहे. आणि 1 चमचे धने पावडर आहे, ही पण भाजून पावडर केलेली आहे. ह्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण जरा थोडासा मोठा आहे, बारीक जरी टाकला तरी पण चालू शकते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 चमचे मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे. तुमच्या तिखटाप्रमाणे टाका. आता तुम्ही ह्याच्यात काय काय टाकू शकता ती पण तुम्हाला लगेच सांगते. तुम्ही ह्याच्यामध्ये सफेद तीळ टाकू शकता, जवस टाकू शकता, एक नंबर लागेल. करून बघा. आता ही मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. फिरवून घेतलेली आहे बघा. तर बघा किती मस्त आणि अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे बघा. अशा पद्धतीमध्ये आता प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. बघा किती भारी झालेली आहे आणि चवीला तर लई छान लागते बरं का.